व्हावेत असा संकल्प पप्पूदादा गरुड यांनी केला आणि मग काय करावं लागेल, एका दिवसामध्ये 8 षटकांचे 7 सामने होणार नाही. मग आपण काय करू, फ्लड लाईटची व्यवस्था करू आणि रात्री देखील क्रिकेट खेळू. आज त्यांनी त्यांच्या संकल्पनेला मूर्त स्वरूप इथे दिलं आणि तुम्ही बघा दिवसभराच्या सत्रामध्ये सकाळी 12-11:30 वाजता आपण पहिला टॉस करतो. 8 षटकांचे पहिले 4 सामने होतात, त्याच्यानंतर 2 सामने दुसऱ्या फेरीचे आणि आता तिसऱ्या फेरीचा सामना देखील 8 षटकांचाच. एक चांगला उपक्रम आहे. यामुळे खेळाडूंना देखील चांगलं क्रिकेट खेळता येतं, टीमला देखील एक टीम गेम दाखवता येतो. आणि म्हणून तर ज्ञानेश्वरी संघाचे 12th मॅन इथे उपस्थित आहेत. सगळेच 12th मॅन म्हणावं लागेल. संघ मालक आणि त्यांचे सहकारी या ठिकाणी उपस्थित आहेत. पप्पूदादा गरुड यांचे अत्यंत जवळचे मित्र, आमच्यावरती देखील सातत्यानं भरभरून प्रेम करतात. ज्ञानेश्वरी 11 संघाचे संघ मालक सन्मान्य धनंजयजी माळी साहेब इथे आवर्जून उपस्थित आहेत. खरं तर यावर्षी आम्ही काही वर्षांपासून बघतोय धनंजय माळी साहेब सातत्याने टीमला सपोर्ट करतात. मात्र काही वर्षांपासून ते थोडेसे व्यवसायामध्ये किंवा गावात देखील सामाजिक क्षेत्रामध्ये त्यांनी त्यांचं काम वाढवलंय. त्यामुळं क्रिकेटसाठी ते तेवढा वेळ देत नव्हते. चौकारे पहिला चेंडू आणि या वर्षी पप्पूदादाने विनंती केली आणि धनंजयजी माळी सरांनी त्यांचा संघ या स्पर्धेमध्ये पाठवला. ते स्वतः मला वाटतं त्यांचा पहिला सामना सुरू होण्याचा 1 तास 1.5 तास अगोदर ग्राउंडवरती उपस्थित आहे आणि आज उपांत्यपूर्व फेरीची लढत ज्ञानेश्वरी खेळतायत हमराज मृत्युंजय संघासमोर. तर हिंजवडीचे माजी सरपंच सन्मान्य गणेशप्पा साखरे, सामाजिक कार्यकर्ते सुहासजी लांडगे, सामाजिक कार्यकर्ते गोरखजी गुळमे, धनंजय माळी सरांच्या समवेत हा त्यांचा मित्रपरिवार देखील इथे उपस्थित आहे. पुन्हा एकदा स्वागत. मैदानाकडे जाऊया. पहिल्या चेंडूवरती 4 धावा इथे पप्पू तोडकर कडून आलेल्या आहेत. पप्पू तोडकर आणि प्रथम मला वाटतं कुणी मारला 5 धावा येतात. पप्पू तोडकर दुसऱ्या चेंडूवरती 1 धाव घेतोय. भारताच्या इंटरनॅशनल रग्बी टीमचा खेळाडू आता मैदानावरती आहे. पूर्वी अशी गोष्ट असायची की इंटरनॅशनल संघातले खेळाडू तुम्हाला फक्त फोटोतच बघायला मिळायचे. आता तुम्ही मैदानावरती प्रत्यक्षात बघू शकता. रग्बी संघातील खेळाडू जो भारताला गेल्या 5-6 वर्षापासून सातत्यानं रिप्रेझेंट करतो. एशियन गेम्स मध्ये आपण पाहिलं, त्यानंतर इतर वर्ल्ड कप मध्ये देखील बघितलं आणि आता त्यांचा इंडियन नॅशनल रग्बी टीमचा कॅम्प होतोय परवा दिवशीपासून आणि पप्पू तोडकर त्यामुळे त्या कॅम्पला रवाना होणार आहे आणि त्यापूर्वी तो आपल्या स्पर्धेमध्ये खेळतोय. यस, इथे प्रथमेशचा उचलण्याचा प्रयत्न होता. वरची कड घेतल्यानंतर चेंडू शॉर्ट फाईन लेगला 1 धाव मिळणारे. 6 धावा धावफलकावरती. ज्ञानेश्वरी 11 प्रथम फलंदाजी करतोय तर क्षेत्ररक्षणासाठी हमराज मृत्युंजय. दोन्ही तगड्या फौजा आहेत, ताकदवान संघ आहे, बलाढ्य संघ आहे. दोन्ही संघांकडे खूप अनुभव आहे. खर तर आज मी देवेंद्र भाऊ युवा मंचचं मनापासून कौतुक करेल, मातोश्री फायटर्सचं कौतुक करेल. त्या 2 संघाने आज जबरदस्त लढती दिला. तुलनेने नौखे होते संघ, मात्र मातब्बरांना त्याने झुंजवलाच. इथे पप्पू तोडकर साठी चेंडू येऊ दिला बॅट पर्यंत, हलक्या हाताने फ्लिक केला चेंडूला. 1 धाव तिथून प्राप्त होणार आहे. धाव फलक पुढे पोहोचेल. 7 षटक क्रमांक पहिलं अजून सुरूच आहे. गोलंदाज समीर जगताप, हमराज मृत्युंजय कोथरूड, ऋषीदादा जोरी यांची ही टीम आहे. ते स्वतः बांधणी करत असतात टीमची आणि अनेक असे हिरे असतात जे खरं तर कोळशात लुप्त झालेले असतात. अशा हिऱ्यांना शोधून या संघामध्ये सातत्यानं संधी मिळते. हो रिव्हर्स अत्यंत जबरदस्त परफेक्ट शॉट आणि 6 धावांची मोहर. शानदार षटकार. प्रथमेश राठोडच्या बॅट मधून निघालेला हा षटकार. आपण पाहिलं प्रथमेशला यावर्षी जुन्नर प्रीमियर लीग स्पर्धेमध्ये ज्या संघाने फायनल जिंकली त्या संघामध्ये आपण प्रथमेश राठोडला बघितलं होतं. विशेष म्हणजे त्याचा खेळ SK सुपर किंग संघाला विजय मिळवून देण्यासाठी कारणीभूत ठरला. अनेक स्पर्धांमध्ये आता आयकॉन म्हणून तो जात असतो किंवा ऑल इंडिया ओपन मध्ये देखील आपण बघितलंय प्रथमेशला. या सर्व ठिकाणी तो प्रचंड प्रभावी बघायला मिळालाय आणि आज या मैदानामध्ये पुन्हा एकदा प्रथमेश राठोडचा
खेळ इथे बघायला मिळणार आहे. शेवटच्या चेंडूवरती षटकार खेचत काय फिनिश केलं षटक. सुरुवात चांगली, सलामीची जोडी मैदानामध्ये आहे आणि धावफलकावरती धावा 13 धावा. पप्पू तोडकर ऑन स्ट्राइक. वासिक शेख उंचा पुरा खेळाडू आहे, सॉफ्टवेअर इंजिनियर आहे वासिक शेख. मात्र चेंडू टाकताना देखील तो असंच कोडिंग करत असतो. फुल टॉस बॉल पप्पू तोडकरच्या बॅट मधून इन दी एअर. डीप लॉंग ऑफ सीमारेषेच्या बाहेर आहे का? यस, 4 रन. पप्पू तोडकर, प्रथमेश राठोड. सुपरस्टार पप्पू. यस, कडक कडक आणि सुपर कडक. 4 रन. लागोपाठचा दुसरा फटका पप्पू तोडकरच्या बॅट मधून. आपण पप्पू तोडकर, खर तर त्याचं पप्पू हे टोपण नाव आहे, कोणाचं पप्पू हे प्रमुख नाव असू शकत नाही. प्रेक्षकांना थोडस काम लावतो मी. पप्पू तोडकरचं नाव, ओरिजिनल नाव काय आहे जे त्याचं शाळेमध्ये, ते मला सांगा. पप्पू दादा गरुड आपण बघतो, त्यांचं नाव पंढरीनाथ आहे. तसं पप्पू तोडकरचं नाव काय आहे, कोणाला माहित असेल तर कळवा. आखूड टप्प्याचा चेंडू, इथे धावा मिळणार नाहीत. पप्पू तोडकरचा अप्पर कट खेळण्याचा प्रयत्न होता, फसला. 21 धावा एका गड्याच्या, एकही गड बाद नाहीये. फलंदाज नावादे 7 धावा. प्रथमेश राठोड 3 चेंडू मध्ये, तर 7 चेंडू मध्ये 14 धावा पप्पू तोडकर. सुंदर कॅच आणि पप्पू तोडकरच्या एका आक्रमक खेळीचा इथे आता असतो होणार आहे. किती खरेदी झाली आज? नवीन 2 षटकांचा खेळ इथे संपतोय. 21 धावा धावफलकावरती एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. ज्ञानेश्वरी 11 पंढरपूर संघमालक धनंजय माळी इथे उपस्थित आहेत. खरं तर गेल्या अनेक वर्षांपासून आम्ही धनंजय माळी सरांकडे बघतोय की ते सुद्धा सोलापूर जिल्ह्यातून असे
जी गावं कोणाला माहीत नाही अशा गावातून खेळाडू शोधून आणतात आणि त्या खेळाडूंना एक मोठ्या मंचावरती खेळण्याची संधी देतात, सातत्याने संधी देतात आणि पुढे जाऊन या खेळाडूंनी निश्चित आपलं गाव, आपला तालुका, आपल्या जिल्ह्याचं नाव उज्ज्वल केलेलं आहे. इथे पाहिजे परफेक्ट शॉट, इथे स्क्वेअर लेगला सीमारेषेच्या बाहेर चेंडू, षटकार. डावखुऱ्या हाताचा प्रथमेश राठोड मध्ये काय गुणवत्ता आहे, काय पोटेन्शियल आहे त्याच्यामध्ये आणि कोणती प्रतिभा आहे. या खेळाडून मागच्या काही वर्षांमध्ये अक्षरशः प्रभावित केलेला आहे. इतके सुंदर फटके तो खेळतोय. उजवा पाय पुढे टाकला, डावा गुडघा टेकवला आणि चेंडूला लिफ्ट केलं स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून. 6 धावांसाठी 27 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. ज्ञानेश्वरी 11 पंढरपूर. तर असे खेळाडू धनंजय माळी सर सातत्याने शोधून आणतात, जे लोकल मध्ये चांगले खेळतात त्यांना आपल्या संघामध्ये संधी देतात. रिव्हर्स अटेम्प्टचा प्रयत्न, इथे फटका कनेक्ट नाहीये, मात्र क्षेत्ररक्षक जोपर्यंत पोहोचतोय. एक धाव प्रथमेश राठोडला इथे पूर्ण होणार आहे. धाव फलकावरती 28 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. 28 लॉस ऑफ 1. तिसरं षटक मैदानामध्ये सुरू आहे. सुरुवात निश्चित जोरात झाली. विकेट एक जरूर गमावलेली आहे. मोठी बॅटिंग स्ट्रेंथ असलेली टीम म्हणजेच ज्ञानेश्वरी 11 पंढरपूर. या ठिकाणी पुन्हा एकदा आज तुम्हाला संधी आहे, कारण आज प्रेक्षकांनी खूप कमी कुपन घेतलेले आहेत. त्यामुळं अजूनही आपण कुपन खरेदी करा. सोन्याची नथ, महिलांनी जर कुपन खरेदी केले तर सोन्याची नथ मिळेल. पुरुषांनी कुपन खरेदी केलं तर त्यांना होम थिएटर मिळेल. हा, जरी इथे पुरुष मंडळी उपस्थित आहेत पण ते देखील महिलांच्या नावाने कुपन घेऊ शकतात, काही अडचण नाही. फक्त बक्षीस आज जाहीर झालं की बक्षीस वितरणाला विदुलाजी चौगुले यांच्या शुभ हस्ते ते बक्षीस दिले जाणार आहे. त्या दिवशी आपण आपल्या त्या महिलेला घेऊन या ज्यांच्या नावाने तुम्ही कुपन घेतलं आहे, त्यांना घेऊन या. 29 आणि इथे फलन 29 धावा 2 गड्याच्या मोबदल्यात. षटक क्रमांक तिसरं सुरू असताना इथे फलंदाज एकोणतीस धावा 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये. नवीन फलंदाज रणजित फराटे. काय खेळाडू आहे हा, शिरूर तालुक्यातला खेळाडू आहे. मात्र आपण पाहिलं मागच्या 2 वर्षामध्ये 3 मोटरसायकल्स मॅन ऑफ द सिरीज त्याने जिंकलेले आहेत. 2 मोटरसायकल एकाच गावात जिंकल्या सलग 2 वर्ष. आणि विशेष म्हणजे तेही सोलापूर जिल्ह्यामध्ये. 29 धावा 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये. रणजित फराटे स्ट्राईक एंडला, संदीप राठोड नॉन स्ट्राईक एंडला. सलामीचे दोन्ही फलंदाज प्रथमेश आणि पप्पू तोडकर दोघेही बाद होऊन परतलेले आहेत. तीस धावा 2 गड्याच्या मोबदल्यात. समीर जगताप
वैयक्तिक दुसरं षटक आहे. 22 धावा समीरने खर्च केल्यात, मात्र एक फलंदाज महत्वाचा बाद केलेला आहे यावेळेस. मिड विकेट वरून वेगवान क्षेत्ररक्षक तिथे चेंडू पर्यंत पोहोचेल, 2 धावा प्राप्त होतील आणि 2 धावांच्या मूळ धाव फलकाला वाढ. 32 धावा 2 गड्याच्या मोबदल्यात. 3 षटकांचा खेळ संपतोय. 32 2 गडी बाद. ज्ञानेश्वरी 11 पंढरपूर, संदीप राठोड आणि रणजित फराटे ही जोडी आपण मैदानामध्ये खेळताना बघतोय. चौथं षटक एवढा इथे सुरू होणार आहे. 3 षटकामध्ये चांगली सुरुवात राहिली, मात्र 2 महत्वाचे फलंदाज इथे जरूर गमावलेले आहेत. ज्ञानेश्वरी 11 पंढरपूर संघाने आज रणजित फराटे संघामध्ये आहे. खर तर तो गावच्या संघामध्ये खेळत होता. त्याचं मांडवगण फराटा नावाचं गाव आहे, त्या गावातून तो खेळत होता. गावातून खेळताना गाववाई स्पर्धांमध्ये त्याने चमक दाखवली. त्यानंतर त्याला पुढे तालुक्याच्या संघामध्ये तो खेळला, तिथेही तालुक्याला त्याने मोठ्या स्पर्धांमध्ये विजय मिळवून दिले. आणि रणजित फराटे जेव्हा खास करून प्रकाश झोतात आला शिरसाट चॅम्पियन ट्रॉफी 2023 ला, त्यानं शिरूर तालुक्याच्या संघाला ऑल इंडिया ओपन पूल मधून विजेतेपद मिळवून दिलं. आणि मग संपूर्ण टेनिस क्रिकेट जगताचं लक्ष त्याच्याकडे गेलं की कोण आहे रणजित फराटे. आणि मग आपण पाहिलं की त्यानंतर कोणत्याही स्पर्धामध्ये, कोणतीही मोठी स्पर्धा असेल महाराष्ट्रामध्ये किंवा भारतामध्ये कुठेही, रणजित फराटे तिथे कोणत्या ना कोणत्या संघाचा सदस्य असतोच आहे. आज मैदानामध्ये रणजितला आपण बघणार आहोत. त्याच्याबरोबर संदीप राठोड एक तगडा खेळाडू. मात्र हवेमध्ये चेंडू क्षेत्ररक्षक स्क्वेअर लेग वरून येतोय. चेंडू उंच होता, मात्र लांबी खूप कव्हर करायची होती. इथे झेल होणार नाही. एकच धाव. संदीप 2 धावा घेणार आहेत आणि 2 धावांच्या मूळ धाव फलक पुढे पोहोचेल तो 35 धावा 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये. खूप लांबून क्षेत्ररक्षकाला तिथे धावत यावं लागलं, परंतु चेंडूच्या लेंथ पर्यंत, जिथे चेंडू पडतोय तिथपर्यंत तो पोहोचला नाही. उजव्या इशा बाहेर चेंडू, नो बॉल. नो बॉलचा इशारा येतोय पंचांकडून. एक अतिरिक्त धाव. धाव फलकावरती 36 धावा. विराट कोहलीला एकदा ज्यावेळेस अशी चर्चा सुरू होती मुलाखतीमध्ये, विराट कोहली म्हणतो की तुम्ही ज्यावेळेस झेल घेताय, झेल घेताना चेंडू पर्यंत पोहोचण्यासाठी तुम्हाला 3 सेकंद लागतायत, तर लोक म्हणतील वेल ट्राय. पण तेच अंतर तुम्ही कमी केलं, टाइम कमी केला, 2 सेकंदामध्ये तुम्ही पोहोचलात. 36 धावा आहे 2 गड्याच्या मोबदल्यात. फ्री हिट आहे. नेक्स्ट बॉल. नो बॉल. नेक्स्ट बॉल ऑलवेज फ्री हिट. यस, लोअर फुल टॉस मिड विकेटला खेळलाय चेंडू. इथे संदीप राठोड कडून 1 धाव येणार आहे. विराट कोहली पुढे असं म्हणतात की जर तेच अंतर तुम्ही 2 सेकंदामध्ये पार केलं, जिथे तुम्हाला 3 सेकंद लागली होती तेच 2 सेकंदामध्ये पार केलं, तर लोक म्हणतील गुड कॅच. गुड ट्राय टू गुड कॅच. याच्यासाठी 1 सेकंद अंतर कमी करायचंय, मात्र ते कमी करणं एवढं सोपं नाहीये. त्यासाठी सराव, व्यायाम, अभ्यास, पुन्हा डाएट आणि विशेष म्हणजे तुमची निष्ठा, क्रिकेटवरती तुमचं प्रेम पाहिजे, तेव्हा या गोष्टी शक्य होतात. आणि यासाठी अनेक खूप मोठे त्याग करावे लागतात. त्यामुळे विराट कोहली बरोबर हॉटेलला कोणी जात नाही. धावफलकावरती 37 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये उंच चेंडू खेळलाय. क्षेत्ररक्षक मात्र बघत राहील प्रेक्षकाच्या भूमिकेमध्ये आणि प्रेक्षक चेंडू आणून देतील मैदानामध्ये. 6 धावा. 43 धावा. रणजित फराटेचा पहिला षटकार. धावफलक 43 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये. चौथं षटक अजून सुरूच आहे. 8 षटकांची मॅच आहे, खूप मोठी मॅच आहे. क्रिकेटमध्ये 4 षटकांची मॅच खेळणं आणि 8 षटकांची मॅच खेळण्याच्यामध्ये T20 वन डेचा फरक आहे. षटकांचा फरक 4चाच आहे, पण स्ट्रॅटेजीचा फरक वन डे आणि T20चा आहे. अजून एक बॉल द्या. बॉल बॉय.
बॉल बॉय, चला बॉल फेका. बॉल बॉय असणं सुद्धा एक मोठं भाग्याचं लक्षण आहे. 1987च्या वर्ल्ड कप मध्ये तेंडुलकर बॉल बॉय होता. 1996च्या वर्ल्ड कप मध्ये झुलन गोस्वामी बॉल बॉय होत्या. हे बॉल बॉय पुढे जाऊन भारतासाठी आंतरराष्ट्रीय क्रिकेट गाजवले दोघांनी. 43 दोन गड्याच्या मोबदल्यामध्ये 43. या मैदानावरती कोण आहे बॉल बॉय? राजू शेळके. टाका बॉल. 43 धावा दोन गड्याच्या मोबदल्यामध्ये. स्पर्धेचा नियम आहे, बॉल हरवला तर नवीनच मैदानामध्ये जाणार. आणि आता जुना आणि नवीन काय फारसा फरक नाहीये. जरी फर असेल बॉल वरती, मात्र जुना बॉल सुद्धा तेवढाच ताकद आणि टायमिंग लावलं तर तोही लांब जातो. पूर्वी अशीच असायची परिस्थिती की जुना बॉल झाल्यानंतर मग तो खेळायला योग्य असायचा, जास्त बॉल लांब जायचा, मग जुने बॉलचा जास्त वापर व्हायचा. आता तसं नाही. कंपन्यांनी सुद्धा बॉल असे डिझाईन केलेले आहेत आणि खराडी चषकसाठी आपण स्वतंत्र बॉल डिझाईन करून घेतलेत कंपनीकडून. कंपनीने देखील खराडी चषक असं बॉलवरती प्रिंट करून आपल्याला पाठवलेत. उजव्या यष्टीच्या बाहेरचा चेंडू, या चांगला चेंडू ठरेल. निर्धाव षटक संपेल. 4 षटकांचा खेळ संपला. 43 दोन गड्याच्या मोबदल्यामध्ये ज्ञानेश्वरी 11 पंढरपूर. या ठिकाणी अजून 4 षटकं राहिलेली आहेत. प्रेक्षकांना विनंती, ज्यांना कुपन घ्यायचेत त्यांनी 20 रुपयाला एक कुपन आहे, जरूर खरेदी करा. होम थिएटर, ब्रँडेड होम थिएटर आहे आणि सोन्याची नथ आहे महिलांसाठी. तर कुपन खरेदी करा आणि लकी ड्रॉ मध्ये सहभागी व्हा. 20 रुपयात सोन्याची नथ घरी घेऊन जाता येईल. आपल्या प्रिय व्यक्तीला खुश करता येईल. 20 रुपयात होम थिएटर मिळेल. मस्त घरामध्ये रोज सकाळी आपल्या आवडीची गाणी ऐकता येतील. 43 धावा दोन गड्याच्या मोबदल्यात. पहिला डाव ज्यावेळेस संपणार आहे, 4 षटकांनंतर आपण लकी ड्रॉ काढणार आहोत. प्रेक्षकांना काही ताटकळत ठेवणार नाही की मॅच संपल्यानंतर मग सगळे प्रेक्षकांनी जमावं आणि मग त्यांनी लक्ष देऊन आपलं ड्रॉ मध्ये नाव येते का बघावं. काही आवश्यकता नाही. तुम्ही मॅच बघत असतानाच तुम्हाला ड्रॉ बघायला मिळेल. आणि ज्यांचा नंबर येणार आहे त्यांना आपण बक्षीस वितरणाच्या दिवशी सिने अभिनेत्री विदुलाजी चौगुले यांच्या शुभ हस्ते ते बक्षीस देणार आहोत. बक्षीस आज कोणालाही मिळणार नाही. आज फक्त नावं जाहीर होतील आणि बक्षीस वितरण समारंभाच्या दिवशी आपल्या 5 दिवसातील विजेत्यांना आपण 10 बक्षिसे देणार आहोत. 43 धावा दोन गड्याच्या मोबदल्यामध्ये 4 षटकांचा खेळ संपला. त्यामुळे लवकर या. सुट्टे पैसे नाही, हरकत नाही. 100 रुपयाची 5 घ्या, 500 रुपयाची 25 घ्या. 43 धावा दोन गड्याच्या मोबदल्यात. नवीन षटक विकी कलमे. डावखोऱ्या हाताचा गोलंदाज विकी कलमेचा चेंडू लोअर फुल टॉस. संदीप राठोड काय सुंदर फटका खेळतोय. पूर्ण गतीचा वापर केला चेंडूच्या. हलकीशी दिशा दिली चेंडूला आणि पाठवलंय सीमारेषेच्या बाहेर. 4 धावा. चौकारा बरोबर 47 दोन गड्याच्या मोबदल्यामध्ये. सातत्यानं फलंदाजांनी, तुम्ही बघितलं असेल, सलामीची जोडी आपण पप्पू तोडकरने खूप झकास सुरुवात करून दिली. प्रथमेश राठोडनं देखील आपलं योगदान दिलं. त्याच्यानंतर रणजित फराटे आणि आता संदीप राठोड दोघांनी योगदान दिलेले. प्रत्येक फलंदाज आपल्या लौकिका साजेसा खेळ करत असेल, नैसर्गिक खेळ करत असेल, त्या टीमला जिंकायला फार अवघड जात नाही. सत्तेचाळीस धावा दोन गड्याच्या मोबदल्यात. षटक क्रमांक 5 विकी कलमे. ओहो, क्लीन बोल्ड इम्प्रोव्हायझेशनचा प्रयत्न होता, मात्र विकी कलमेचा तो भन्नाट यॉर्कर थेट त्रिफळा उद्ध्वस्त, फर्निचर उद्ध्वस्त. संदीप राठोड बाद.
47 वरती तिसरा फलंदाज ज्ञानेश्वरी 11 पंढरपूर संघाने गमावलाय. तर नवीन फलंदाज किरण अंबाला. किरण हे त्याचं नाव आहे, मूळ नाव आहे. अंबाला हे त्याचं टोपण नाव आहे. आणि जो करण अंबाला आहे तो अंबाला शहरातला आहे. त्याचं नाव करण नाही, त्याचं नाव अभिषेक आहे. अभिषेक कुमार दलहोर. सत्तेचाळीस धावा 3 गड्याच्या मोबदल्यामध्ये किरण अंबाला. खर तर परमेश्वर काय करतो माहितीये का, एकच डिझायनर आयटम तयार करत असतो. एकच तेंडुलकर असतो, एकच लता मंगेशकर असते, एकच डॉक्टर APJ अब्दुल कलाम असतात, एकच विराट कोहली असतो, एकच रोहित शर्मा असतो, एकच धोनी असतो, एकच आयटम असतो. पण आपण काय करतो, आपण त्याच्या झेरॉक्स काढतो. तसा एकच करण अंबाला आहे, मात्र त्याची झेरॉक्स आहे. पण जरूर झेरॉक्स काढणंही महत्वाचं आहे. कुणाचं तरी प्रोत्साहन आपण त्याला देत असतो. पण जरूर झेरॉक्स काढता काढता आपलाही स्वतःचा एक ब्रँड तयार करण्याची हिम्मत प्रत्येकाची पाहिजे. यस, एक धाव सहजपणे पूर्ण होणार आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न करायचा आहे, पण इथे क्षेत्ररक्षण हमराज मृत्युंजय संघाचा आहे. क्षेत्ररक्षक नाही, ते कमांडोज आहेत. सुंदर चेंडू अडवतात धावफलकावरती 48 3 गड्याच्या मोबदल्यामध्ये. क्षेत्ररक्षक नाही, ते चित्त्याचे पाय लाभलेल्या भिंती आहेत आणि इतक्या मजबूत भिंती आहे. या भिंती फोडून चेंडूला आरपार करणं हे कठीण जातं फलंदाजांना. पण त्याच तोडीचे फलंदाज समोर आहेत. हो हो हो, इथे पायचा आहे. स्लिपिंग स्लाइस, स्क्वेअर लेगला चेंडू. शरीर 360 डिग्री मधून फिरवत चेंडू कसा खेळायचा, झोपून चेंडूच्या खाली झोपून फटका खेळणं, ही एक अद्भुत कला आहे आणि ती रणजित फराटेकडे आहे. धावफलकावरती 49. AB डिव्हिलियर्सनं ती कला दाखवली जगाला. झोपून सुद्धा फटकेबाजी करता येऊ शकते. ओ हो हो, इथे लेंथ बॉल उजव्याच्या बाहेर होता आणि उभ्या उभ्या हेलिकॉप्टर फिरवायचा प्रयत्न केला. निर्धाव चेंडू. 49 3 गड्याच्या मोबदल्यात. विकी कलमेचं षटक चांगलं राहिलं. जरूर एक विकेट पण आली आणि धावा केवळ 6 खर्च केलेल्या आहेत. आतापर्यंतचा जो स्कोअर होता आपण पाहतो जवळपास 11च्या सरासरीनं सातत्यानं ज्ञानेश्वरी 11 पंढरपूर पुढे जात होते. काहीसा ब्रेक लावलेला आहे. त्यांचा मार्ग म्हणजे समृद्धी मार्गावरून ते ड्राईव्ह करत होते, पण या पठ्ठ्याने स्पीड ब्रेकर आणलेत पुढे. इथे उचललाय चेंडू मिडल ऑफ द बॅट आणि सीमा रेषेच्या बाहेर. षटकार. रणजित फराटे. किरण अंबाला इथे हा फटका खेळतोय. षटकार. धावफलक पुढे पोहोचणार आहे 55. जी चर्चा करत होतो आपण की इथं स्पीड ब्रेकर आणलेत, पण स्पीड ब्रेकर ओलांडल्यानंतर लगेचच क्लचवर पाय ठेवला, गिअर बदलला आणि एक्सलेटर प्रेस केलाय. षटकार. 6 धावा इथे 55 3 गड्याच्या मोबदल्यात. शेवटचे 3 षटक राहिलेले आहेत. कुपन विक्री सुरू आहे. फक्त 20 रुपयाला कुपन आहे. 20 रुपयामध्ये सोन्याची नथ महिलांसाठी, 20 रुपयामध्ये होम थिएटर पुरुषांसाठी. घेऊन जा. 55 धावा 3 गड्याच्या मोबदल्यामध्ये. जो रन रेट 10च्या खाली वाटत होता तो आता 11 वरती परत एकदा पोहोचलेला आहे. चांगली फलंदाजी. एक फलंदाज बाद झाला तरी दुसरा त्याची जागा चालवतो. म्हणजे एखादा इथे कोणी सूर्य नाही, एखादा सूर्य असेल तर बाकीचे काही काजवे नाहीत, मात्र इथे सगळे सूर्य आहेत, सगळे तळपतायत, सगळे चमकतायत. धाव घेण्याचा प्रयत्न, यस 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 यस, धावाची संधी होती तिथे मात्र गमावली. 1 धाव इथे पूर्ण होणार आहे. धावफलक पुढे 56 3 गड्याच्या मोबदल्यामध्ये. ज्ञानेश्वरी 11 पंढरपूर. रणजित फराटे, किरण अंबाला या दोघांनी सातत्यानं धावांची एक झडी लावलेली आहे. पारिजातकाची फुलं जशी आपण वेचतो ना, तसे हे दोघं धावा वेचतायत. कधी कधी पारिजातकाचं झाड हलवल्यानंतर जसा फुलांचा सडा पडतो ना, तसा धावांचा सडा पडलेला आहे. सुंदर फलंदाजी. धावफलक 56 3 गड्याच्या मोबदल्यात.
या कव्हरच्या डोक्यावरून उचललाय चेंडू, एक्स्ट्रा कव्हर क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली पोहोचेल आणि झेल तिथे होणार आहे. फलंदाज किरण इथे बाद होणार आहे. चौथा धक्का 56 वरती ज्ञानेश्वरी 11 पंढरपूरला. 6व्या षटकामध्ये चौथा फलंदाज बाद. महेश नानगुडेने कॅच घेतला. वाह, पाहतो छोटा क्षेत्ररक्षक, डोळ्यात मला वाटते आज काहीतरी सुरमा टाकूनच आलेला असेल. आम्हाला तर चेंडू इकडून दिसतच नव्हता कुठे होता. मी फक्त बघत होतो की तिकडे कुणीतरी क्षेत्ररक्षक पळतोय, म्हणून अंदाज केला की एक्स्ट्रा कव्हरला बॉल आहे. पण बघितलं की त्याने खूप छान झेल तिथे टिपलेला आहे. नवीन फलंदाज मनोज माने. सगळे खेळाडू सोलापूरचेच आहेत. रणजित फराटे, पप्पू तोडकर हे शिरूर तालुक्यातले 2 खेळाडू पुण्यातले आहेत. आणि अशी टीम धनंजय माने सरांनी इथे आणलेली आहे. ते पुणेकरच आहेत. गाव जरी त्यांचं सोलापूर असेल तर ते पुणेकरच आहेत. त्यामुळे पुणे आणि सोलापूरचं मिश्रण तुम्हाला या संघामध्ये बघायला मिळेल. मात्र एक तगडी फौज आहे आणि परफेक्ट पुणेकर टीम आहे. हमराज मृत्युंजय, ऋषीदादा जोरी यांचं एक अद्भुत क्रिएशन आहे. जायंट किलर म्हणून या संघाला मी नेहमी ओळखतो, कारण जिद्द चिकाटीच्या जोरावरती मृत्युंजय पुणे संघाने अनेक मातब्बरांना मातीत लोळवलंय. अलॉंग द कार्पेट चेंडू जातोय मिड विकेट कडे. क्षेत्ररक्षक लॉंगॉनचा पोहोचला तिकडे. एकच धाव प्राप्त होणारे. धावफलक 57, 4 गड्याच्या मोबदल्यात. तिसरे पंचांकडे डिसिजन येतोय. धावबाद साठी नॉन स्ट्रायकर एंड ना. क्रिकेटमध्ये बॉलर सेंड, आता जे अंपायर्स असतात आपण त्यांना मुख्य अंपायर म्हणतो. क्रिकेटच्या परिभाषेत त्यांना बॉलर सेंड अंपायर किंवा नॉन स्ट्रायकर एंड अंपायर असे म्हणतात. जे स्क्वेअर लेग अंपायर असतात त्यांना स्ट्रायकर एंड अंपायर म्हणतात. तर सेफ आहे, फलंदाज सुरक्षित आहे. धावफलक 4 गडी बाद 57 धावा. षटक क्रमांक 6 इथे सुरू आहे. आणि स्ट्राईक एंड वरती रणजित फराटे. डाव्या हाताने ओव्हर द विकेट. ओहो हो, काय शॉट आहे. मात्र क्षेत्ररक्षक तिथे स्क्वेअर लेगला झेल होईल आणि रणजित फराटे देखील बाद. मगाशीच आम्ही म्हटलं होतं की हे क्षेत्ररक्षक नाही, हे कमांडोज आहेत. हे चित्त्याचे पाय लागलेले चित्त भिंती आहेत या. काय जबरदस्त क्षेत्र. महेश नानगुडेचा कॅच आपण पाहिला मगाशी. आता जो घेतला आकाश काळे. हे सगळे यंगस्टर्स आहेत, नवीन खेळाडू आहेत. हिरा कोळशाच्या खाणीत सापडतो, मात्र हे हिरे ऋषीदादा जोरी यांना कुठे सापडलेत, मात्र शोधलेत. खरा रत्न पारखी जो आहे ना तो ऋषीदादा जोरी आहे. नवीन फलंदाज संतोष नलावडे. जवळपास 20-25 वर्ष ही बॅट सातत्यानं धावांच्या पखाली वाहते. संतोष नलावडे मैदानामध्ये येणार आहे. 19 पर्वांपैकी मी खात्रीशीर सांगतो 15 पर्व तरी संतोष नलावडे या ग्राउंडवर खेळलेला आहे. अनेक वेळा फायनलिस्ट आहेत, अनेक वेळा सेमीफायनलिस्ट आहे, अनेक वेळा विजेतेपद आहे संतोष नलावडे. नवीन फलंदाज मैदानामध्ये स्ट्राईक एंडला सामना करेल तो राजू पाटेचा. डावखुऱ्या हाताचा गुणी गोलंदाज. या सुंच आकाशामध्ये चेंडू स्क्वेअर लेगला सरळ जाईल. स्टँड मध्ये 4 धावा. राजू. धावफलक 61, 5 गड्याच्या मोबदल्यात. आपण वेळेकडे देखील बघूया. तिथे 1 मिनिट आणि 32 मिनिटं शिल्लक आहे. आणि मला वाटतं पेनल्टीला सामोरं जावं लागू शकतं. इथे चेंडू आकाशामध्ये, मात्र झेल कुठे घेतलाय, आतमध्येच. फलंदाज बाद आहे.
जो कॉन्फिडन्स असतो ना, बॉडी लँग्वेज, देह बोली ही अत्यंत महत्वाची आहे. आणि क्षेत्ररक्षकाने झेल घेतल्यानंतर त्याने बघा तिथे पाय अजिबात हलवले नाही, उचलले पण नाही पाय, तो तिथेच काही काळ राहिलेला. आता मला इथून खूप लांबून बघायचं होतं, मला तिथे बाउंड्री लाईन कुठे ते दिसू शकत नव्हतं, पण फक्त त्याची देहबोली ही सांगत होती की मी सीमारेषेच्या आतमध्ये आहे. आणि बॉडी लँग्वेज ही पहिल्यांदा महत्वाची असते. कुठेही तुम्ही जा, फर्स्ट रिॲक्शन ही नॅचरल असते. कुठल्याही गोष्टीवरती, कुठल्याही क्रियेवरती जी प्रतिक्रिया येते ना, ती पहिली नॅचरल असते. तुमची शरीर प्रतिक्रिया देतं आणि ती एकदम खरी असते. पण त्याच्यानंतर मग तुमच्या मनात काही विकल्प आले की मग थोडंसं ढोंग तयार होतं आणि मग तुमची खोटी प्रतिक्रिया पुढे जाते. पण खरी प्रतिक्रिया विदिन हाफ सेकंद, हा लॉजिकचा भाग येतो, तर्कशास्त्राचा भाग आहे. जाऊया मैदानामध्ये. 61 धावा 6 गड्याच्या मोबदल्यात. मनोज माने, श्रीकांत, नवीन फलंदाज चेतन गोरे. पुन्हा एकदा काही धावा इथे प्राप्त होणार आहे. 62 वरती पोहोचतोय स्कोर. 6 गड्याच्या मोबदल्यात ज्ञानेश्वरी 11 पंढरपूर 7वं षटक सुरू झालेलं आहे आणि वेळ संपलेली आहे. वेळ संपलेली आहे. शेवटचं षटक पॉवर प्ले मध्ये खेळावं लागेल हमराज मृत्युंजय संघाला. आणि स्क्रीनवरती देखील आपल्याला टाइम दिसतोय. शेवटचं षटक निर्धारित 35 मिनिटं पूर्ण झालेली आहेत. पण हे षटक पूर्ण होईल. षटक सुरू झालं होतं म्हणून हे षटक पूर्ण करायचंय. षटक सुरू झालेलं नसतं तर मात्र शेवटच्या 2 यस असं नाही, शेवटचं षटक पॉवर प्लेचं असणार आहे. कधी पण वेळ संपली, 7 षटक संपायच्या अगोदर, तर शेवटचं षटक पॉवर प्ले. आपण प्रेक्षकांना बघू शकतो की प्रेक्षक ग्राउंड वरती आलेत मॅच बघायला, पण ते स्क्रीनवरच मॅच बघतायत. क्लीन बोल्ड, धक्का बसेल 7वा. 62 धावा 7 गड्याच्या मोबदल्यामध्ये ज्ञानेश्वरी 11 पंढरपूर. ठराविक अंतराने विकेट पडत गेलेले आहेत, त्यामुळे जो मोठ्या धावांचं जे स्वप्न होतं ते थोडंसं आता दिवा स्वप्न ठरेल. नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल होतील. जय बनकर. अजूनही फलंदाज आहेत. 7 फलंदाज बाद झालेले आहेत, तरी फलंदाज अजून येतातच मैदानामध्ये. ही खोलवर फलंदाजी असल्याची ओळख आहे. ज्ञानेश्वरी 11 पंढरपूर संघाची बांधणी करतानाच अशी केलेली आहे. 8 षटकांची मॅच आहे, त्यामुळे 8 षटकांच्या मॅच मध्ये तुम्हाला खोलवर बॅटिंग ठेवावी लागते. ऑलराऊंडरचा जास्त समावेश करावा लागतो. आणि इथे बांधणी करत असताना संतोष नलावडे यांनी ह्याच गोष्टीचा कदाचित मागोवा घेतलेला आहे. जय बनकर, मनोज माने हे प्रतिथयश फलंदाज आहेत आणि आज ते 8व्या गड्यासाठी भागीदारी रचणार आहेत. 8व्या क्रमांकावरती आलेला नितीश रेड्डीने शतक ठोकलेलं आपण पाहिले. मुख्य स्क्रीनवरती आपण बघू शकतो. इथे आलेले प्रेक्षक, विशेष म्हणजे संध्याकाळी मस्त शतपावलीसाठी, आता जेवण झालेलं असेल, शतपावलीसाठी आलेले आहेत, पण सामन्याचा आस्वाद घेत आहेत. आपण बघू शकतो आपल्या लाडक्या प्रेक्षकांना विथ कपल्स मॅचचा आनंद घेत आहेत. जोडीने आले तर कुपन पण घ्या. वा, प्रेक्षकांना आपण बघतोय स्क्रीनवरती, खूप उत्साह आहे प्रेक्षकांमध्ये. क्रिकेटच्या सामन्यांचा आनंद घेतायत प्रेक्षक. आणि खेराडीच्या ग्राउंड मध्ये जेवढं पब्लिक असतं, जेवढे प्रेक्षक असतात ना, पुण्यामध्ये कुठेच तेवढे प्रेक्षक आम्हाला बघायला मिळत नाही. ज्या ग्राउंड वरती प्रेक्षक येतात, एक सिंहगड कॉलेजचं ग्राउंड आणि त्यानंतर खराडीचं हे आयटी टॉवरचं ग्राउंड, भरपूर प्रेक्षक असतात, क्रीडा रसिक, दर्दी प्रेक्षक. त्यामुळेच रात्रीचे
11:30-12 वाजले तरी सुद्धा प्रेक्षक जागा सोडत नाहीत. काही प्रेक्षक बाईक वरती बसून सामन्याचा आस्वाद घेत आहेत. वा, फक्त लाईट चालू बंद करा ती लाईट. ग्राउंड कडे तोंड करून ज्या गाड्या आहेत ना त्यांच्या लाईट्स, हेडलाईट्स बंद करा. खेळाडूंना त्याचा त्रास होतो, त्यांचं कॉन्सन्ट्रेशन खराब होतं. त्यामुळे ग्राउंड कडे तोंड करून ज्यांच्या लाईट्स चालू आहेत ना त्यांनी लाईट्स बंद करा. धावबादसाठी रेफरल कॉल आहे. 64 धावा 7 गड्याच्या मोबदल्यामध्ये 7वं षटक मैदानामध्ये प्रगती पथावर आहे. चौसष्ट धावा 7 गडी बाद. सर्कल सर्कल पॉवर प्ले. क्या हुआ? उसके लिए 7 मिनट एक्स्ट्रा दिए ले अपन ने, फिर 28 मिनट में होना चाहिए था. वो सब टाइम काउंट करके दिया. 5 मिनिटं एका षटकासाठी ठेवलेले आहेत आणि हे पुरेसे आहेत. आपल्या सगळ्यांना माहिती, आपण रोज क्रिकेट खेळतोय. एक षटक किती मिनिटात मध्ये व्हायला पाहिजे टाकून. त्यामुळे बॉल हरवला, विकेट पडली, षटकार गेला, त्या सगळे टाइम कॅल्क्युलेट आहेत त्याच्यामध्येच. त्यामुळे 35 मिनिटाचा वेळ भरपूर आहे. खर तर आपण जवळपास 40 मिनिटं घेतलेली 7 षटकं टाकायला. त्यामुळं 6वं षटक ज्यावेळेस सुरू झालं त्याच वेळेस 35 मिनिटाचा वेळ संपला होता. त्यापेक्षा जास्त वेळ झालेला आहे आणि म्हणून आयोजकांचा निर्णय आहे की तुम्हाला पॉवर प्ले मध्ये क्षेत्ररक्षण करावं लागेल. किती बाहेर 2 क्षेत्ररक्षक 38 सर्कलच्या बाहेर असतील. फलंदाज बाद आहे. एक धाव धावफलकावरती येईल. 7 षटकांचा खेळ संपलेला आहे. धावफलक 65 धावा 8 गड्याच्या मोबदल्यामध्ये. 65 लॉस ऑफ 8. 7 षटकांचा खेळ संपलेला आहे. 5 षटकं संपली त्यावेळेस 55 धावा धावफलकावरती होत्या आणि त्यानंतर खूप छान कमबॅक केलेलं आहे. 3 गडी बाद 55 अशी स्थिती होती. 5 षटकं संपल्यानंतर पुढच्या 2 षटकामध्ये फक्त 10 धावा आल्यात आणि 5 फलंदाज बाद झालेत. मागच्या 2 षटकामध्ये यावरून आपण पाहिले हमराज मृत्युंजय संघाने कसं कमबॅक केलेलं आहे मागच्या 2 षटकांमध्ये. आणि आता शेवटचं षटक मैदानामध्ये पॉवर प्ले मध्ये खेळायचे हमराज मृत्युंजय संघाला. निर्धारित वेळ राखला नाही म्हणून बऱ्याचशा समस्या आपल्या इथे येतात असं नाही, आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये देखील येतात. तिथं सामना मानधनाच्या काही टक्के संघनायकाची कपात केली जाते. शेवटचं षटक इथे शिल्लक आहेत. 8वं षटक आणि कुपन्स. ज्यांना कुपन्स हवेत त्यांनी या कुपन खरेदी करा. 20 रुपयात सोन्याची नथ, 20 रुपयात होम थिएटर. पुरुषांसाठी होम थिएटर आहे. महिलांनी कुपन काढलं तर तुम्हाला सोन्याची नथ आहे. अर्थात पुरुष महिलांच्या नावाने कुपन काढू शकतात, त्यांनाही सोन्याची नथ दिली जाईल. पासष्ट धावा 8 गड्याच्या मोबदल्यामध्ये. शेवटचं षटक मैदानामध्ये. कुपनासाठी फक्त आणि फक्त 1 षटक राहिलेले. इनिंग ब्रेक मध्ये आपण कुपन ड्रॉ करणार आहोत आणि अगदी पारदर्शी ड्रॉ आहे. काल आम्ही बघितलं होतं दोघांनी 50-50 कुपन खरेदी केले आणि ज्यांनी एक एक कुपन काढलं त्यांनाच बक्षीस मिळालं. पासष्ट धावा 8 गड्याच्या मोबदल्यात. आपलं नशीब जरूर आजमावून बघा. आज 1 जानेवारी आहे. आज जर नशीब लागलं ना वर्षभर तुमची चांदी आहे. नाही सोने, सोन्याची नथ मिळणार आहे आज. 66 धावा. नशीब आजमावून बघा आज.
शेवटच्या षटकातील काही चेंडू शिल्लक 66 धावा. ज्ञानेश्वरी 11 पंढरपूर 8 षटकांमध्ये आखूड टप्प्याचा चेंडू उचललाय आकाशामध्ये. क्षेत्ररक्षक तिथे खाली ड्रॉप होईल. कॅच जीवदान या ठिकाणी प्राप्त होणार आहे आणि धावफलक. यस, नो बॉल अधिक काही धावा इथे मिळणार आहेत. 69 वरती येतोय स्कोअर 8 गड्याच्या मोबदल्यामध्ये आणि पुढचा बॉल फ्री हिट असेल. जय बनकर ऑन स्ट्राईक. गोपाळ शेळके मालक आणि जय बनकर ही जोडी मैदानामध्ये. बघा आता फलंदाजी 8 फलंदाज बाद झालेत. गोपाळ शेळके मालक 10व्या क्रमांकावर बॅटिंगला आहे. आतापर्यंत मी जेवढ्या मॅचेस बघितल्यात गोपाळ शेळके मालक त्या संघात खेळतायत. ओपनर किंवा वन डाऊन 4थ्या क्रमांकावरती सुद्धा मी गोपाळ शेळके मालकांना बघितलं नाही. आज गोपाळ शेळके मालक कितव्या नंबरला आलेत यावरून बॅटिंग स्ट्रेंथ तुम्ही लक्षात घ्या या टीमची काय तगडी आहे. रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न, इथे कनेक्शन मिळत नाहीये. निर्धाव चेंडू येणार आहे. धावफलक 70 8 गड्याच्या मोबदल्यामध्ये. ज्ञानेश्वरी 11 पंढरपूर. कराडी चषक मध्ये रंगलेली मॅच, जबरदस्त सामना. 2 तगड्या फौजा, पुण्यातली एक तगडी तर दुसरी सोलापूरची तगडी. सोलापूर विरुद्ध पुणे. दोन्ही ज्यावेळेस जिल्ह्याच्या सामने होतात याच संघातले बरेचसे खेळाडू जिल्ह्याच्या संघामध्ये देखील असतात. सोलापूरच्या संघामध्ये संदीप राठोड, संतोष नरावडे हे खेळाडू सातत्याने आम्ही बघितलेत खेळताना. आता देखील नवीन खेळाडू देखील तिथे पुढे आलेले आहेत, जसं की आपण किरण अंबाला बघितला. इकडे सुद्धा तगडे खेळाडू घेऊन ऋषीदादा जोरी आणि त्यांची टीम आलेली आहे. याबरोबरच आतली कट घेतल्यानंतर चेंडू फाईन लेगला. क्षेत्ररक्षक तिथे महेश अडवेल. चेंडूला धावबाद करण्याची संधी असू शकते. तिथे एकच धाव पूर्ण होणार आहे. 9वा फलंदाज बाद होईल. 72 धावा, 9 गडी बाद. 8 षटकांचा खेळ संपलेला आहे. विजयासाठी 73 धावांची आवश्यकता आहे. 73 रन रिक्वायर्ड टू विन. कराडी चषक आपण बघतोय, एक धमाल स्पर्धा आहे. 19 वर्षांचा प्रवास आणि सोलापूर विरुद्ध पुणे अशी लढत. अर्थातच सम्राज मृत्युंजय कोथरूड विरुद्ध ज्ञानेश्वरी 11 पंढरपूर. आज बक्षीस पात्र फेरीमध्ये कोण जाणार आहे? या स्पर्धेमध्ये 4थ्या क्रमांकाचं बक्षीस आहे 33,333. जो संघ जिंकणार आहे तो संघ 33,333 रुपये डिपॉझिट करणार आहे. फिक्स डिपॉझिट असेल, त्यामुळे ही मॅच 33,333 रुपयासाठी आहे. हमराज मृत्युंजयची तगडी बॅटिंग तर तेवढीच खतरनाक बॉलिंग ज्ञानेश्वरी 11 पंढरपूर संघाची आपल्याला बघायचे. आणि आजच्या रात्रीतला विजेता कोण त्याकडे देखील बघायचंय. उत्सुकता सगळ्यांना आहे, तुम्हाला देखील मला देखील आहे. कोठेही जाऊ नका, बघत राहा खराडी चषक आणि ऐकत राहा पुढच्या इनिंग साठी पुण्याची मिठास. अर्थातच शैलेश निवंगुने सर. थँक्यू. धन्यवाद सर. पुढच्या डावाला इथे आपण सुरुवात लगेचच करणार आहोत, परंतु त्या अगोदर ती जे लकी ड्रॉचे कुपन आहेत त्या कुपन मधील 2 लकी विजेते जे कोणी असतील ते आपल्या समोर या ठिकाणी ड्रॉ केले जातील. ते कुपन्स त्या ठिकाणी घेतले जातील आणि 2 वेळा आपण ते ड्रॉ करणार आहोत. आणि त्याच अनुषंगाने इथे त्या लकी विजेत्याला आज जे कुपन मिळणार आहे, आज या कुपनावरती ज्या भाग्यवानाचं नाव येणार आहे, जर महिलेचं नाव आलं तर एक सोन्याची नथ आणि पुरुषाचं जर नाव आलं तर एक होम थिएटर. 4 तारखेला बक्षीस वितरणाच्या दिवशी त्या व्यक्तीस ते प्रदान करण्यात येईल. ओळखपत्र घेऊन यावे लागतील आणि त्याच वेळेस ते आपल्याला पारितोषिक देण्यात येईल. दुसऱ्या डावाला इथे सुरुवात होते. ज्ञानेश्वरी पंढरपूर सोलापूर येथून आलेला हा संघ मैदानामध्ये क्षेत्ररक्षण करेल. पहिल्या डावामध्ये तब्बल 72 धावा पूर्ण करून 73 धावेंचं
एक सन्मानात्मक लक्ष इथे उभं करण्यामध्ये संघाला यश मिळालंय. तर पाहूया हमराज मृत्युंजय कोथरूड पुणे हा संघ कशा प्रकारे या धावेंचा पाठलाग करेल. 72 धावा झाल्यात, 73 धावेंची गरज आहे. 72 धावा झाल्यात, 73 धावेंची गरज. मुख्य स्क्रीन वरती आपण पाहू शकता कराडी चषक 2025 एक देखणं नियोजन आयोजन, मान्यवरांचे फ्लेक्स, आयोजक, संपूर्ण आमचा मित्र परिवार, सर्वच मान्यवर ज्यांच्या माध्यमातून प्रत्येक वेळेसच मोलाचं सहकार्य या ठिकाणी केलं जात आहे. मुख्य स्क्रीनकडे आपण पाहू शकता आणि त्याचबरोबर लाईव्ह ड्रॉ इथे आपण ओपन करतोय. प्रथम लेडीज साठीच जी कुपन आहेत ती कुपन इथे आपण ओपन करतोय. जे काय असेल ते टाकून द्या, सांगायचं नाही किती आहेत ते. आपण या ठिकाणी कुपन्स ओपन करतोय. लकी ड्रॉ इथे पहिला महिलांसाठीच आहे. एक कुठलंही कुपन काढा आणि त्या कुपनाची दुसरी जी प्रत आहे ती प्रत इथे दाखवून आपण या ठिकाणी ते कुपन इथे प्रदान करणार आहोत. कुपन नंबर 798. कुपन आलेलं आहे. अनिता एन असं नाव आहे आणि 798 असा कुपन नंबर आहे. ज्यांचा कोणाचा कुपन नंबर असेल त्यांनी या खात्री करा. आणि 4 तारखेला संध्याकाळी तुमचा आहे का? गाडी नंबर 8021 बाजूला घ्या. आता पुरुषांचं कुपन आपण काढणार आहोत जिथे होम थिएटर हे बक्षीस आहे आणि ते बक्षीस आपल्याला दिलेले आहे मातोश्री डेव्हलपर्स यांच्याकडून. मातोश्री डेव्हलपर्स यांच्याकडून हे बक्षीस मिळालेलं आहे होम थिएटर. आणि इथे लगेच आपण ते कुपन काढणार आहे. त्या मुलीला बोलवा इकडे काढायला चिठ्ठी. ए बेटा, इथं स्टेज वरती बसलेली लहान मुलगी आहे रे बेटा वर. एक जण वरती आहे. चल चल ये, पळ 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 पळ. यस, आलेला आहे नंबर. विच मॅन? कुपन नंबर 807. उमेश राठोड. उमेश राठोड आता शेवटी आले होते कुपन काढायला. शेवटच्या बॉलवर सिक्सर मारले त्यांनी आज. उमेश राठोड कॉंग्रॅच्युलेशन. अनिता ताई कॉंग्रॅच्युलेशन. कुपन जमा करा ना. चला आपण आता इथे मॅच कडे वळतोय. 73 धावेंचा इथे पाठलाग आहे. आघाडीचे दोन्ही बॅटर मैदानामध्ये आलेत. लेफ्ट हँड राईट हँड कॉम्बिनेशन. महेश नानगुडे तर नॉन स्ट्राईकला आपण पाहतोय. आकाश काळे तर गोलंदाजी मार्क वरती. प्रथमेश राठोड हा चेंडू हलक्या हाताने पॉइंटच्या दिशेने स्टेअर केलाय. क्षेत्ररक्षक इथे आपण पाहतोय डीप मध्ये तैनात. एक धाव वेगात पूर्ण. दुसरीचा प्रयत्न आणि दुसरी धाव देखील इथे पूर्ण केली जाते. चांगली सुरुवात इथे केली जाते महेश नानगुडे यांच्या बॅट मधून. धावसंख्या जर आपण पाहिली तर 7 धावा आतापर्यंत झाल्यात. षटक क्रमांक मैदानामध्ये पहिलं सुरू आहे. चौथा चेंडू इथे पार पाडलाय. 7 धावा झाल्यात. त्यामध्ये महेश नानगुडे यांच्या बॅट मधून 3 चेंडूंमध्ये 6.
तर आकाश काळे यांच्या बॅटमधून एका चेंडूमध्ये एक धाव आहे. पुढचा चेंडू इथे देखील उजयष्टीच्या बाहेरचा चेंडू आहे, त्याला कट करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी फसतोय. अप्रतिम अशी गोलंदाजी सकाळपासून जर आपण पाहिलं तर या दोन्ही संघांनी केलेला अप्रतिम असा खेळ. हा चेंडू मात्र उजयष्टीच्या पुन्हा एकदा आपण पाहतोय इथे लगोलग हाताळण्याचा प्रयत्न. तिसऱ्या पंचांची मागणी इथे केली आहे मुख्य पंचांनी. बॅटिंग टीमचा रिव्ह्यू आहे. व्हाईट बॉल साठी मुख्य पंचांनी इथे फेअर डिलिव्हरी दिली आहे, परंतु आपले तिसरे पंच टेक्नॉलॉजीचा वापर करत असताना कशा प्रकारे इथे कामगिरी करतील. 80-21 नंबरची जी टू व्हीलर आहे ना ती पटकन काढून घ्या, जी समोर स्क्रीन वरती आहे पटकन काढून घ्या. लाईटचा रिफ्लेक्ट अगदी बॅटरच्या डोळ्यामध्ये जातोय, त्यामुळे ती गाडी पटकन या ठिकाणी काढून घ्यायची आहे. आणि तिसऱ्या पंचांचा निर्णय येतोय फेअर डिलिव्हरी. बॅटिंग टीमचा जो रिव्ह्यू आहे तो रिव्ह्यू इथे अनसक्सेसफुल, त्यामुळे आता इथे रिव्ह्यू घेणं आणि घेता येणार नाही. मुख्य स्क्रीन वरती देखील आपण पाहू शकता दूध का दूध और पाणी का पाणी. जे खरं आहे ते तुमच्यापर्यंत येईल, जे तिसऱ्या पंचांना इथून दिसलंय ते तुमच्यापर्यंत देखील स्क्रीनद्वारे दाखवलं जात आहे. मुख्य स्क्रीन वरती ऍक्शन रिप्ले आपण पाहतोय. शफल झाल्यानंतर चेंडू अगदी दुसऱ्या लाईनच्या बाहेर, जी वाईड लाईन आहे तिच्या बाहेर इथे मार्गस्थ होतोय की नाही याची पडताळणी आपण केली. फेअर डिलिव्हरी तिसऱ्या पंचांनी इथे निर्णय कळवलाय. पहिल्या षटकाचा खेळ इथे मैदानामध्ये संपुष्टात आलाय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या होते ती 7. 73 धावेंचा इथे पाठलाग आहे. षटक क्रमांक 2 मैदानामध्ये आपण पाहतो इथे सुरू होत आहे. गोलंदाजी मार्क वरती येत आहेत ते करीम. पहिला चेंडू बॅकफुटला जाऊन अप्परकटचा इथे वापर करण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक इथे प्रयत्न करतील. अगदी आपण पाहिलं तर पायाचा वापर करण्यात आला, परंतु आवाक्याच्या बाहेर चेंडू जातोय. एक्स्ट्रा कव्हर बाउंड्रीच्या दिशेने सीमारेषा पार येतोय चौकार. 4 धावा. चार धावेने इथे धावसंख्येमध्ये वाढ होते. धावसंख्या होते ती 11 धावा. दुहेरी अंकामध्ये प्रवेश केलाय. पुन्हा एकदा लोअर फुल टॉस, पुन्हा एकदा इनसाइड आउट. आकाश काळे ब्रँडेड फटका. चेंडू जाईल पुन्हा एकदा बॅक टू बॅक दुसरा चौकार. 4 धावेंसाठी सुरेखरित्या इथे फटकेबाजी आहे. ऍक्शन रिप्ले मध्ये देखील तुम्ही पाहू शकता कशा प्रकारे जागा बनवली. लोअर फुल टॉस अगदी परफेक्ट मिडल ऑफ द बॅट, आणि त्यानंतर जे क्षेत्र निवडलं ना अगदी योग्य क्षेत्रामध्ये इथे चेंडूला धाडून देखील दिलाय. मुख्य स्क्रीन वरती आपण पाहू शकता या स्पर्धेच्या आयोजन कमिटीमध्ये सर्वात महत्वाची भूमिका ज्यांच्या माध्यमातून केली जाते, राबवली जाते, ते शोएब शेख आपल्याला मुख्य स्क्रीन वरती पाहायला मिळाले. पुढचा चेंडू करीम यांचा आकाशसाठी. इथे देखील ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. मिस टाइम स्ट्रोक, परंतु क्षेत्ररक्षक तिथे मात्र फार दूरवरती. एका धावेने धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या होते ती 16 धावा. मुख्य स्क्रीन वरती आपण पाहू शकता राजू सर आहेत, ज्यांनी फार कष्ट घेतलेत या स्पर्धेमध्ये. सगळ्या गोष्टींमध्ये मुलाचं सहकार्य राजू सरांनी देखील केलेलं आहे. षटक क्रमांक मैदानामध्ये आपण पाहतो इथे दुसरं सुरू आहे. आतापर्यंत 16 धावा झाल्यात. शांत आणि संयमी चेहरा देखील मैदानामध्ये आपण पाहतोय मुख्य स्क्रीन वरती आहे. महेश नांदगुडे ऑन स्ट्राइक. शफल होऊन चेंडूला इथे भिरकावून दिलाय. डीप स्क्वेअर लेग बाउंड्रीच्या डोक्यावरून सीमारेषा पार. छत्रपती शिवाजी महाराजांचा छावा. मिळाल्या 6 धावा. षटकार. काय फटका इथे सजवलाय. ऍक्शन रिप्ले मध्ये देखील आपण पाहू शकता. अगदी सुरेखरित्या त्या ठिकाणी जागा बनवली, चेंडूची वाट पाहिली आणि लगेचच त्या चेंडूची वाट लावण्याचं काम
महेश नानगुडे यांच्या बॅटमधून करण्यात आलं. स्टँड अँड डिलिव्हर. जसा चेंडू बॅटच्या रडार मध्ये आला लगेच त्याच्यावरती मोहर लावली गेली. षटकाराची धावसंख्येत वाढ, धावसंख्या 22. पुन्हा एकदा सरळ बॅटचा वापर, सीधी बॅट, नो बकवास. चेंडू जातोय पुन्हा एकदा षटकारा पाठोपाठ खेचलेला आहे. खणखणीत चौकार 4 धावेंसाठी. फार महागडं षटक. ऍक्शन रिप्ले देखील मुख्य स्क्रीन वरती तुम्ही पाहू शकता कशा पद्धतीने या चेंडूवरती प्रहार करण्यात आला. मी tenniscricket.in च्या सर्व कॅमेरामॅनचं कौतुक करेल. अगदी बारकाईने प्रत्येक गोष्ट आपण मुख्य स्क्रीन वरती. काही महिला भगिनी देखील या मॅचचा आनंद घेण्यासाठी मैदानामध्ये आलेल्या आहेत. त्यांचा देखील मनपूर्वक आभार. पुन्हा एकदा चेंडू इथे हवेत, फटका फसलाय. क्षेत्ररक्षक चेंडू खाली येण्याचा प्रयत्न करेल. इथे झेल टिपला जाईल. जी धावांची भूक होती ती भूक भागवण्याचं काम इथे महेश यांनी केलं, परंतु अतिघाई आणि त्याच दरम्यान आपण पाहतोय संकटात नाही मनोज सरांनी त्या ठिकाणी आपण मनोज माने त्या ठिकाणी चांगला झेल टिपतायत आणि पहिल्या विकेटचं पतन होत आहे. पहिला बॅटर महेश नानगुडे इथे बाद होत आहेत. मुख्य स्क्रीन वरती देखील आपण पाहू शकता आपल्या लहान मुलांना गाडीवरती घेऊन या मैदानामध्ये मॅचचा आनंद घेण्यासाठी आलेले प्रेक्षक वर्ग देखील आपले कॅमेरामन या ठिकाणी टिपतायत. त्यांचं देखील मनपूर्वक असे अभिनंदन आहे, आभार आहे. रात्रीच्या समयी या मैदानामध्ये येऊन सामन्यांचा आनंद घेणारे आपले सर्व दर्दी रसिक प्रत्येक वेळेसच या स्पर्धेला मोठ्या उंचीवरती घेऊन जाण्याचं काम करतात. खराडी चषक 2025 ही स्पर्धा मैदानामध्ये संपन्न होते आणि भरघोस असा प्रतिसाद आपले प्रेक्षक वर्ग देखील देत आहेत, सर्व दर्दी रसिक देत आहेत. त्यांचा देखील मनपूर्वक असे आभार. धावसंख्या आपण पाहतोय 26 धावा झाल्यात. 26 फॉर लॉस ऑफ 1 विकेट. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 26 धावा झाल्यात. महेश नानगुडे यांची जागा भरून काढण्यासाठी नवीन बॅटर मैदानामध्ये येत आहेत. वासिक शेख संघाचे संघनायक कॅप्टन इथे मैदानामध्ये येत आहेत. आकाश काळे आणि वासिक शेख ही जोडी मैदानामध्ये. तर गोलंदाजी मार्क वरती आपण पाहतो इथे गोलंदाज पुन्हा एकदा प्रथमेश राठोड. डावखुरे शैलीचा एक शैलीदार गोलंदाज. पहिला चेंडू हलक्या हाताने इथे स्टेअर केलाय, ग्लान्स केलाय. स्वतः गोलंदाज तिथे वेगात जाऊन चेंडू अडवतायत. फेकी देखील नॉन स्ट्राईक एंडला करतायत. बॅटरला धावबाद करण्याची इथे कुठल्याही प्रकारची संधी सोडत नाहीयेत. डायरेक्ट हिट केला परंतु तिथे मात्र यष्टनचा वेध घेतला गेला नाही. धावसंख्येत 1 ने वाढ. धावसंख्या 27. 27 धावा. स्ट्राईकला आपण पाहतो इथे वासिक शेख आहे. कॅप्टन टू कॅप्टन. कर्णधाराच्या विरोधात कर्णधार इथे सज्ज झालेत. इथे देखील पुन्हा एकदा आडव्या बॅटचा वापर, चांगला बॉटम हँडचा वापर इथे करण्यात आला. एक धाव वेगात पूर्ण केली आणि दुसऱ्या धावेचा जो प्रयत्न आहे त्या दुसऱ्या धावेच्या प्रयत्नामध्ये देखील यश मिळत आहे. 2 धावेने धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या होते ती 29 धावा. तिसरं षटक मैदानामध्ये सुरू आहे. आतापर्यंत 29 झाल्यात. 73 धावेंचं इथे पाठलाग आहे. 34 चेंडू आणि 34 चेंडूंमध्ये अजूनही विजयासाठी 44 धावेंची गरज आहे. 34 चेंडू 44 धावा. काहीसं सोपं आहे, काहीसं अवघड आहे. पाहूया कोणाच्या बाजूने हे समीकरण जुळून येतोय. पुन्हा एकदा चेंडू हलक्या हाताने स्टेअर केलाय. मिड विकेटच्या दिशेने क्षेत्ररक्षक वेगात येऊन चेंडू अडवण्याचा प्रयत्न करतील. त्यामध्ये चेंडू हातातून इथे निसटतोय. त्या दरम्यान 2 धावा. सेन्सिबल क्रिकेट वासिक शेख यांच्याकडून खेळलं जात आहे. मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नामध्ये अजूनही ते नाहीयेत. ठाऊक आहे क्षेत्ररक्षक दूरवरती गेलेत. गोलंदाज तितकाच हुशार आहे. या गोलंदाजाच्या विरोधात संयमाने खेळणं फार गरजेचं आहे आणि त्याचमुळे इथे एका धावेचं रूपांतर दुहेरीमध्ये करण्याचा जो प्रयत्न आहे त्यामध्ये यश मिळत आहे, प्राप्त केलंय. धावसंख्या जर आपण पाहिली तर इथे होते ती 31 धावा. हा चेंडू देखील हलक्या हाताने डीप कव्हर पॉइंटच्या दिशेने इथे खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक तिथे तैनात आहेत. सिंगल प्राप्त केली जाईल. धावसंख्येत 1 ने वाढ. धावसंख्या होते ती 32 धावा. 32 रन्स ऑन अ बोर्ड. लॉस ऑफ 1 विकेट.
एक बॅटर बाद आहेत. 32 धावा आतापर्यंत झाल्यात. तिसरं षटक मैदानामध्ये सुरू आहे. 10च्या सरासरीने त्या धावा जवळपास बनवल्यात. पुन्हा एकदा स्विचिटचा प्रयत्न. चेंडू इथे आपण पाहतोय वाईडिश थर्ड मॅन च्या दिशेने इथे ट्रॅव्हल होतोय. क्षेत्ररक्षकाने अगदी शिरतीचे प्रयत्न करून चेंडू अडवलाय. फेकी मात्र काहीशी भरकटली होती, परंतु बॅकअप फार दूरवरतून आले. चेंडू अडवला जाईल. 2 धाब्याने धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या होते ती 34. तिसरं षटक अजूनही सुरू आहे. अजूनही एक चेंडू शिल्लक आहे. 34 धावा झाल्यात. एक बॅटर बाद आहे. डू ऑर डाय, करो या मरो. जो जिंकेल तो बक्षीस पात्र फेरीमध्ये, जो हरेल त्याचाच प्रवास इथे समाप्त होईल. पुढचा चेंडू इथे देखील बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न. तो प्रयत्न त्या ठिकाणी फसतोय. शेवटचा चेंडू अप्रतिमरित्या इथे हाताळला गेला. चेंडू इथे असेल निर्धाव. धावसंख्या जर आपण पाहिली तर 3 षटकांच्या समाप्तीनंतर एका गड्याच्या मोबदल्यात 34 धावा. मुख्य स्क्रीनवरती मला वाटतं मॅच बघता बघताच घरातून आलेला फोन स्क्रीनवरती तुम्ही पाहू शकता. प्रेक्षक आनंद घेत आहेत, मॅच बघतायत. 34 झाले. 34. किती तीन षटकांचा खेळ आतापर्यंत संपुष्टात आला आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर 34 धावा एका गड्याच्या मोबदल्यात. षटक क्रमांक 4 गोलंदाजी मार्क वरती आपण पाहतोय जय बनकर. गोलंदाजी मार्क वरती अजून एक डावखुऱ्या शैलीचा गोलंदाज. स्ट्राईकला असतील ते वासिक शेख, इनफॉर्म बॅटर आहे. त्याचबरोबर नॉन स्ट्राईक एंडला आकाश काळे ते देखील बहरत आहेत. पाहूया या मॅचचं पारड कुठल्या संघाच्या बाजूने झुकेल. पुन्हा एकदा शफल होऊन चेंडू ऑन साइडला खेळलाय. गॅप मोठी आहे. क्षेत्ररक्षक तिथे डीप मध्ये तैनात. एकदा वेगात पूर्ण केले. दुसरीचा प्रयत्न यस नो आणि त्यामध्ये मात्र दुहेरीचा प्रयत्न करण्यात आला आणि हा प्रयत्न कुठेतरी फसला जातोय. बॅटर क्रमांक 2 आकाश काळे इथे मात्र बाद होईल की नाही याची पडताळणी आपण तिसऱ्या पंचांकडे करतोय. तिसरे पंच आपल्याला या ठिकाणी निर्णय देतील. टेक्नॉलॉजीचा वापर इथे केला जातोय. यस, तिसऱ्या पंचांचा निर्णय येतोय. बॅटर OUT आउट. जवळपास बॅटरला देखील ठाऊक होतं की यशस्वीरित्या ही धाव काही पूर्ण झालेली नाहीये. आकाश काळे यांची जागा भरून काढण्यासाठी अजून एक नवीन बॅटर मैदानामध्ये आपण पाहतोय राजू पाटे. इथे देखील बॅट चेंज. विकेटचं पतन. मोठा मासा गळाला. वासिक शेख इथे होतील बाद. तिसरा बॅटर बॅक टू द पॅव्हिलियन. चुकीचं असं शॉर्ट सिलेक्शन आपण मैदानामध्ये पाहिलं. या अगोदरच्या चेंडूवरती सेट बॅटर आकाश काळे धावबाद झाला आणि त्यानंतर पुढच्या चेंडूवरती इनसाइड आउटचा फटका खेळण्याचा प्रयत्न. बॅटची बाहेरची कडा आणि त्यानंतर यष्टांच्या मागे टिपलेला सुरेख झेल. पप्पू तोडकर यांना देखील ठाऊक आहे की वासिक शेखची विकेट किती महत्वाची आहे. जय बनकर आले आणि त्यांनी जी सेट बॅटरची जोडी होती ती जोडी इथे फोडली आहे. म्हणजे रनआउट साठी देखील आपण पाहिलं तर जय बनकर यांचा डायरेक्ट हिट आणि त्यानंतर वासिक शेख यांना बाद करण्यामध्ये देखील जय बनकर यांचाच हात आहे. त्यामुळे दोन्ही बॅटर इथे सेट बॅटर इथे बाद करण्यामध्ये गोलंदाजाला यश मिळालंय. चौथं षटक सुरू आहे. धावसंख्या आपण पाहतोय 36. 3 गड्यांच्या मोबदल्यात नवीन बॅटर मैदानामध्ये येतील. मावळ भूषण या किताबाने ज्या खेळाडूला सन्मानित करण्यात आलं दत्ता पवार नवीन बॅटर मैदानामध्ये आहेत.
अशा परिस्थितीमध्ये कशा पद्धतीने बॅटिंग करायची आहे, कशा प्रकारे धावांचा पाठलाग करायचा आहे, एक अनुभवी बॅटर इथे आमंत्रित केला जातोय. तर नॉन स्ट्राईकला राजू पाटे. अजून दोन्ही बॅटरनी जर पाहिलं ना तर एकही चेंडू खेळलेला नाहीये. पुढचा चेंडू इथे देखील बॅकफुटला जाऊन चेंडूला पंच केलाय. क्षेत्ररक्षण कुठेतरी खराब होत आहे. एक धाव वेगात पूर्ण आहे. दुसरीचा प्रयत्न केलाय. दुसरी धाव देखील वेगात पूर्ण होतीये. काहीच क्षेत्ररक्षण खराब झालं. चेंडू हातातून निसटला आणि त्यानंतर मात्र 2 धावा. धावसंख्येत वाढ. धावसंख्या 37. काहीशी चर्चा आयोजकांमध्ये देखील होतीये. नियोजन आयोजनाबद्दलची चर्चा असेल नक्कीच. पुढचा चेंडू इथे देखील सरळ बॅटचा वापर केलाय. लॉंग ऑफच्या दिशेने चेंडू इथे ट्रॅव्हल होईल. क्षेत्ररक्षक कुठलाही तिथे तैनात नाहीये. चेंडू अगदी आपण पाहिलं ना तर या संध्याकाळच्या समयी मैदानाला गुदगुल्या करत जाईल सीमारेषा पार. येतोय खणखणीत. चौकार चौकार चौकार. 4 धावा. चांगला फटका इथे सजून काढलाय. सरळ बॅटचा वापर. नेहमीच आपण या गोष्टीकडे लक्ष दिलेलं आहे. सरळ बोलणारा माणूस नेहमी खरं बोलतो आणि खरं बोलल्यानंतर त्याचं काम देखील खरंच होतं. इथे सरळ बॅटचा जो वापर केलाय, सीधी बॅट, नो बकवास. सरळ बॅटचा वापर, स्ट्रेट ड्राईव्हचा चांगला फटका आणि त्या दरम्यान चौकार. धावसंख्येत वाढ. धावसंख्या 41. पुढचा चेंडू दत्ता पवार यांच्यासाठी. इथे देखील इष्टा कव्हरच्या दिशेने अलॉंग द कार्पेट चेंडू घेऊन काढलाय. क्षेत्ररक्षक तिथे तैनात आहे. एकाच धावेवरती इथे समाधान मानावं लागेल. धावसंख्येत 1 ने वाढ. धावसंख्या होते ती 42 धावा. फार मोठी बॅटिंग ऑर्डर आहे हमराज मृत्युंजय या संघाकडे. त्याचबरोबर चांगली गोलंदाजी देखील ज्ञानेश्वरी पंढरपूर सोलापूर या संघाकडे देखील आहे. एक चांगलं बिग बॅटल. आजच्या दिवसातील हीच मॅच खऱ्या अर्थाने सर्वांना हवीशी होती आणि ती शेवटची मॅच मैदानामध्ये सुरू आहे. दुसऱ्या डावामध्ये 73 धावेंचा पाठलाग आहे. इथे काहीशी चाणक्य नीती, चतुराई, चाणक्य नीती आहे. मंकड विकेटचा इथे प्रयत्न होता आणि तो खेळाचा भाग आहे. क्रिकेटचं मैदान असू द्या किंवा युद्ध असू द्या, त्यामध्ये साम दाम दंड भेद सगळं काही माफ आहे. तुम्हाला काही करून जिंकायचंय. इथे देखील स्विचिटचा प्रयत्न करण्यात आला राजू पाटे यांच्याकडून. तो प्रयत्न फसतोय. चेंडू शरीरावरती आदळतोय. षटक क्रमांक मैदानामध्ये 4चा खेळ संपलाय. 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या होते ती 72. शेवटचे 42. धावसंख्या जर आपण पाहिलं तर 42. 73 धावेंचा इथे पाठलाग आहे. 24 चेंडूंमध्ये अजूनही विजयासाठी 31 धावेंची गरज आहे. 24 चेंडू 31 धावा. चोवीस चेंडूंमध्ये अजूनही विजयासाठी 31 धावेंची गरज. निर्णायक 24 चेंडू आहेत दोन्ही संघांसाठी. क्षेत्ररक्षणामध्ये काहीसा बदल करण्याचा प्रयत्न आहे. यष्टांच्या मागे आपण पाहतोय पप्पू तोडकर महाराष्ट्र पोलीस. तर गोलंदाजी मार्कवरती वैयक्तिक कोट्यातील पहिला आणि संघासाठी 5वं षटक घेऊन येत आहेत संतोष नलावडे, यॉर्कर स्पेशलिस्ट. इथे गोलंदाजी मार्कवरती येत आहेत. पहिला चेंडू आणि पहिल्या चेंडूवरती स्विच हिट खेळण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी फसतोय. चेंडू इथे असेल निर्धाव. पहिल्या चेंडूवरती आपण पाहिलं तर आपला क्लास दाखवलाय संतोष नलावडे यांनी. प्रामुख्याने स्लॉगर स्पेशलिस्ट म्हणून या गोलंदाजाकडे पाहिलं जातं. विकेट टेकर म्हणून देखील पाहिलं जातं. इथे मात्र दिशा भरकटली जाते. पंच कळवतायत व्हाईट बॉल आणि लगेचच गोलंदाजी करणाऱ्या टीमने इथे रिव्ह्यूचा वापर केलाय. गोलंदाजी टीम इथे जो रिव्ह्यू आहे त्या रिव्ह्यूचा वापर करतील आणि आपले तिसरे पंच या ठिकाणी कळवतील की हा चेंडू फेअर आहे की व्हाईट बॉल आहे.
चला, इथे तिसऱ्या पंचांचा कॉल येतोय. मुख्य पंचांनी जो निर्णय आपल्यापर्यंत पोहोचवलाय तो अगदी योग्य आहे. रिव्ह्यू अनसक्सेसफुल. अवांतर धाव इथे हमराज मृत्युंजय या संघाच्या खात्यामध्ये जोडली जाईल. धावसंख्येत 1 ने वाढ. धावसंख्या होते ती 48 धावा. बरोबर. माफ करा, 43 धावा होत्या. इथे देखील आपण पाहतोय चेंडू लॉंगऑफच्या दिशेने खेळलाय. त्या दरम्यान सिंगल प्राप्त केली जाते. धावसंख्येत 1 ने वाढ. धावसंख्या 44 आहे. 22 चेंडूंमध्ये 29 धावींची गरज आहे. 22 बॉल 29. बावीस चेंडूंमध्ये 29 धावींची गरज. पुन्हा एकदा विकेटचा प्रयत्न. डीप मिड विकेट मध्ये चेंडू इथे ट्रॅव्हल होतोय. त्या दरम्यान घेतलेली सिंगल. धावसंख्येत 1 ने वाढ. धावसंख्या 45 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यात. पंचेचाळीस धावा आतापर्यंत झाल्यात. 3 बॅटर बाद आहेत. अप्रतिम गोलंदाजी या षटकामध्ये संतोष नलावडे यांची आपण पाहतोय. पहिला चेंडू डॉट, दुसरा वाईट, तिसरा आणि चौथा इथे 1-1 धाव प्राप्त केली जाते. पुन्हा एकदा शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न. पायावरती चेंडू आदळलाय. जेमतेम इथे बॅटर बचावला जातोय. जेमतेम. मुख्य स्क्रीन वरती आपण पाहू शकता नक्की काय घडलंय, कसं घडलंय. चेंडू अंगावरती आदळल्यानंतर जवळपास यष्ट्यांच्या इथे चेंडू मार्गस्थ होताना पाहायला मिळाला. परंतु नशीब दत्ता पवार यांचं चांगलं आहे. अशा वेळेस अशा दुर्घटना घडून येतात, परंतु ते त्यामधून बचावलेत. पाहूया पुढच्या चेंडूवरती कशा प्रकारे उत्तर दिलं जाईल. इथे देखील चेंडू ऑन साइडला खेळलाय. मोठा प्रहार आहे. क्षेत्ररक्षक तिथे तैनात आहे. चांगला चेंडू अडवलाय आणि त्या दरम्यान आपण पाहिलं तर सिंगल प्राप्त केली जाते. धावसंख्येत 1 ने वाढ. धावसंख्या होते ती 46. 46 धावा झाल्यात. अजूनही या षटकातील 1 चेंडू शिल्लक. 19 चेंडूंमध्ये अजूनही 27 धावींची गरज आहे. 19 बॉल 27. 19 चेंडूंमध्ये 27 धावींची गरज. पुढचा चेंडू. हा देखील चेंडू इनसाइड आउटचा फटका. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्नामध्ये मी ते अपयश. झेल तिथे टिपला जातोय. विकेटचं पतन. राजू पाटे चौथा बॅटर झेल बांधून तंबूच्या आश्रयाला. बॅक टू द पॅव्हिलियन. राजू पाटी इथे बाद होत आहेत. त्यांची जागा भरून काढण्यासाठी नवीन बॅटर मैदानामध्ये येत आहेत. ऋतिक गजर अजून एक शैलीदार बॅटर. फार मोठी बॅटिंग ऑर्डर आहे, त्यामुळे ते हमराज मृत्युंजय संघाला धावांसाठी थोडीशी रिस्क घ्यावी लागते. गोलंदाजी मार्क वरती आपण पाहतोय रणजित फराटे यांना आमंत्रित करण्यात आलंय. निर्णायक 18 चेंडू आहेत. कुठला संघ बक्षीस पात्र फेरीमध्ये प्रवेश करेल हे कळवणारे हे 3 षटक आहेत. पुण्याचा संघ, कोथरूडचा संघ की सोलापूरचा संघ, या 2 संघांमधलं हे शेवटचं युद्ध 3 षटकांवरती येऊन थांबलंय. 18 चेंडू आणि 27 धावा.
प्रत्येक षटकामागे 9 धावींची गरज. गोलंदाजी मार्क वरती रणजित फराटे, स्ट्राईकला आपण पाहतोय दत्ता पवार. षटक क्रमांक मैदानामध्ये 6 ला सुरुवात. दोन्ही संघ इथे विजयासाठी फार मोठे परिश्रम करतायत. ठाऊक आहे ही 3 षटकं किती महत्वाची आहेत. षटक क्रमांक 6 ची सुरुवात. पहिला चेंडू समोरच्या दिशेने उचललाय आणि या चेंडूवरती गगनचुंबी गगनभेदी षटकार. 6 धावा. काय फटका इथे सजवलाय. ऍक्शन रिप्ले तुम्हाला स्क्रीनवरती पाहायला मिळेल. ज्या पद्धतीने इथे चेंडू उचलण्यात आला अगदी बॅटच्या रडार मध्ये आला. परफेक्ट मिडल ऑफ द बॅट आणि दत्ता पवार आपली पॉवर दाखवतात. मावळ भूषण इथे मात्र कमालीचा फटका खेळतायत आणि त्या दरम्यान 6 धावा ज्या प्राप्त केल्या जात आहेत. पुन्हा एकदा बिगिटचा प्रयत्न केलाय. ऑन साइडला चेंडू हवेत. क्षेत्ररक्षक डाऊन द बॉल. टिक फॉर टॅग. जशास तसं उत्तर देण्याचा प्रयत्न झाला यशस्वी. दत्ता पवार षटकार मारल्यानंतर लगेचच पुढच्या चेंडूवरती झेल बांधून तंबूच्या आश्रयाला. बॅक टू द पॅव्हिलियन. प्रथमेश राठोड त्या ठिकाणी अप्रतिम असा झेल टिपतायत. संघनायक त्या मोक्याच्या क्षणी तिथे उपस्थित आहेत. कुठल्याही प्रकारची चुकी करत नाहीये. लोअर हँडचा वापर. टिपलेला सुरेख झेल. दत्ता पवार यांची गेलेली विकेट आणि त्याच दरम्यान हमराज मृत्युंजय संघाला बसलेला हा 5वा मोठा धक्का आहे. कॅमेरामॅन देखील एवढ्या वेळेपर्यंत जे सुरेख असं काम करतात. प्रत्येक चेंडू अगदी योग्य पद्धतीने इथे फॉलो करतात. आपल्याला इथून काहीच दिसत नाहीये परंतु कॅमेरामन अगदी बारकाईने. सित पाटील मुख्य कॅमेरामन. अप्रतिम असं वर्क. कौतुक आहे तुमचं. त्याचबरोबर यश आपलं देखील कौतुक आहे. ही संपूर्ण टीम tenniscricket.in या सर्वांचंच मनापासून असे आभार की चांगलं कॅमेरा वर्क आम्हाला या ठिकाणी प्रदर्शित केल्याबद्दल. नवीन बॅटर शुभम शेळके. आल्या आल्यात पहिला चेंडू इथे वेगात खेळण्याचा प्रयत्न. जोरदार अपील. अपील इथे केली आहे. पंचांनी बोट आकाशाकडे केलंय. विकेटचं पतन. शुभम शेळके इथे होतील बाद. चला पंचांचा निर्णय. शुभम शेळके इथे बाद होतात. त्यांची जागा भरून काढण्यासाठी नवीन बॅटर मैदानामध्ये येतील. मनोज साठे नवीन बॅटर मैदानामध्ये येत आहेत. सिक्सर किंग म्हणून त्यांची एक ओळख आहे. नवीन बॅटर इथे मैदानामध्ये येतात. मनोज साठे. संघ पुन्हा एकदा काहीसा अडचणीत आहे. 6 बॅटर बाद झाले तर गोलंदाज रणजित फराटे हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती. आल्या आल्या रिव्हर्स स्वीपचा प्रयत्न. धाव घेण्यासाठी देखील इथे गतिशील होता परंतु त्याच वेळेस थांबवलं. चांगला कॉल ऋतिक गजर यांचा. धावसंख्या मात्र इथे आपण पाहतोय इथे 52 वरती स्थिरावलेली आहे. 14 चेंडू आणि 14 चेंडूंमध्ये 21 धावींची गरज आहे. 14 चेंडू 21 धावा. काहीच समीकरण आपल्या समोर आहे.
14 चेंडू शिल्लक आहेत, 21 धावींची गरज आहे. निर्णायक क्षण आहे, निर्णायक मॅच आहे. पुढचा चेंडू रणजित यांचा, मनोज साडी. इथे देखील बॅटची एज ऑन स्टॉप मध्ये इथे चेंडू अडवला जातोय. सिंगल प्राप्त केली जाते. धावसंख्येत 1 ने वाढ. धावसंख्या होते ती 53 धावा. 13 चेंडू आणि 20 धावींची गरज. 13 बॉल 20. पहिल्या चेंडूवरती दत्ता पवार यांच्या बॅट मधून षटकार खेळण्यात आला. त्यानंतरच्या चेंडूवरती दत्ता पवार बाद. त्यानंतर शुभम शेळके ते देखील आले. ते देखील शून्याचा चष्मा परिधान करून बॅक टू बॅक 2 बॅटर बाद. त्यानंतरचा चेंडू निर्धाव. त्यानंतरच्या चेंडूवरती आलेली सिंगल. आता 13 चेंडू आणि 20 धावींची गरज. मुख्य स्क्रीनवरती आपण मॅन ऑफ द मॅचचा आकर्षक अशी ट्रॉफी पाहिली. सुंदर आणि आकर्षक अशी ट्रॉफी आहे. पाहूया ही ट्रॉफी कोणाच्या नावाने या क्वार्टर फायनलच्या मॅच मध्ये दिली जाईल. शेवटचे 13 मध्ये 20. 13 चेंडू आणि 20 धावींची गरज. इथे देखील स्विचचा प्रयत्न त्या ठिकाणी फसतोय चेंडू. डॉट. शेवटचे 12 आणि 12 चेंडूंमध्ये 20 धावेंची गरज. 12 चेंडू आणि 20 धावेंची गरज. निर्णायक क्षणी, निर्णायक मॅच. क्वार्टर फायनलची लढत जशी बघायला मजा येते ना, तशी ही लढत इथे मैदानामध्ये सुरू आहे. 2 वाघांची झुंज आहे. 12 चेंडू आणि 20 धावेंची गरज आहे. थोड्याशा हालचाली पटपट करा. बारा चेंडूंमध्ये अजूनही 20 धावेंची गरज आहे. निर्णायक क्षणी, निर्णायक मॅच मैदानामध्ये सुरू आहे. नक्की मॅच कुठल्या संघाच्या बाजूने झुकली जाईल. पहिला चेंडू आणि पहिल्या चेंडूवरती इथे प्रहार. मनोज साठेचा ब्लास्ट. चेंडूला फेकून दिला डीप काऊ कॉर्नरच्या डोक्यावरून. षटकार 6 धावेंसाठी. मनोज साठे. एनबी ट्रॉफी. 6 चेंडूंमध्ये 17 धावींची गरज. लागोपाठच्या 3 चेंडूवरती 3 षटकार खेचून आपल्या संघाला सेमी फायनल मध्ये घेऊन जाणारा हा बॅटर आहे. पहिल्या चेंडूवरती इथे षटकार आलाय. मॅचचं समीकरण 11 मध्ये 14. पुन्हा एकदा जागा बनवली. चेंडूची इथे वाट पाहिली आणि पुन्हा एकदा चेंडूची वाट लावण्यामध्ये यश मिळत आहे. मनोज साठेचा पुन्हा एकदा झंझावात. बॅक टू बॅक 2 मोठे फटके. षटकारा पाठोपाठ आलेला चौकार. धावसंख्येत वाढ. धावसंख्या होते ती 63 धावा. 6 गड्यांच्या मोबदल्यात शेवटचे 10 चेंडू आणि 10 धावींची गरज. प्रेक्षक देखील मोठ्या संख्येने इथे उपस्थित आहेत. एवढी चांगली मॅच सुरू आहे. घरी जायची इच्छा होणार नाही. जोपर्यंत मॅचचा रिझल्ट लागत नाही तोपर्यंत प्रेक्षक काही इथून हलणार नाही. शेवटचे 10 चेंडू आणि 10 धावेंची गरज. पुढचा चेंडू. पुन्हा एकदा इथे मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. इथे चेंडू डॉट. गोलंदाज जर आपण पाहिलं तर जयवंतकर पहिल्या 2 चेंडूवरती फार मोठा खर्च केलाय. पुन्हा एकदा कमबॅक केलंय. 9 चेंडूंमध्ये 10 धावेंची गरज आहे. इथून पुढे प्रवास कसा केला जाईल. चेंडू निर्धाव की सिंगल, डबल, चौकार, षटकार. पुन्हा एकदा चेंडू ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न केलाय. डीप मध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहे. 1 धाव वेगात पूर्ण आहे. दुसरीचा प्रयत्न. दुसरी धाव देखील पूर्ण होते. चांगली रनिंग बिटवीन द विकेट आहे. 2 धावेने इथे धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या होते ती
65 धावा, 8 चेंडू आणि 8 धावेंची गरज. मॅच होती कुठे आणि आली आहे कुठे? मनोज साठे, नाम तो सुनाई होगा. काय फटका खेळलाय. पुढचा चेंडू पुन्हा एकदा चेंडू ऑन साइडलाच खेळलाय. परफेक्ट मिडल ऑफ द बॅट चेंडू होत नाहीये. एक धाव वेगात पूर्ण केली आहे. इथे मात्र कुठल्याही प्रकारची गडबड नाहीये. चेंडूची फेकी केली, काहीशी अस्तव्यस्त आहे, परंतु बॅकअप इथे आहे. शेवटचे 7 चेंडू आणि 7 धावेंची गरज. मोठ्या संख्येने प्रेक्षक वर्ग देखील या मॅचचा आनंद घेत आहेत. जे आता एका जागेवरती बसले होते ना, ते उभे राहिलेत. उभे आहेत ते चालायला लागलेत. जे चालत होते ते पळायला लागलेत. मॅच इतकी गरम आहे, थंडी कुठल्या कुठं निघूनही गेली आहे. पाहूया इथून पुढचा प्रवास. शेवटचे 7 मध्ये 7 चेंडूंमध्ये 7 धावेंची गरज. मॅच चालू ठेवा, इकडे तिकडे बघू नका. गेम इज ऑन, मॅच इज ऑन, चेस इज ऑन. चेस चालू आहे, आता थांबू नका. 66 वरती 6. ऋतिक गजर, मोठा फटका. धावसंख्या आपण पाहिली होती 66 वरती 6, त्यावरती ठोकलेला षटकार. धावसंख्येने मोठी उसंडी मारली आहे. मॅच फिरवून टाकली आहे. मॅचला कलाटणी देण्याचं काम ऋतिक गजरचा गजर या मॅच मध्ये होतोय. प्रेक्षकांना देखील ठाऊक आहे, मॅच संपवणारा षटकार ऋतिक गजरच्या बॅट मधून येतोय. धावसंख्या इथे होते ती 72 धावा. विजयाचं समीकरण 6 चेंडू आणि 1 धावेची गरज. 6 चेंडू 1 धाव. हमराज मृत्युंजय संघ इथे मैदानामध्ये बॅटिंग करतोय. आज तो या मैदानामध्ये बॅटिंग करतोय. उद्या युट्यूब वरती गेलात, पुन्हा एकदा आनंदवाडी चॅम्पियन ट्रॉफी जर पाहिली ना, तर हा संघ उद्या आनंदवाडी इथे आपल्याला खेळताना पाहायला मिळणार आहे. आज रात्रभर ट्रॅव्हलिंग करणार आणि उद्या सकाळी आनंदवाडीची मॅच खेळण्यासाठी हा संघ जाणार आहे. म्हणजे काय प्रवास असतो बघा. काय क्रिकेट आहे. वेळ काळ काही नसतं. क्रिकेट म्हटल्यानंतर क्रिकेट, कारण ह्या सर्वांचा जीवाभावाचा अगदी जवळकीचा खेळ, त्याचं नाव आहे क्रिकेट. 6 चेंडू आणि 1 धावेची गरज. जय बनकर यांचं निर्णायक षटक. 1 धावेची गरज आहे. स्विचिटचा प्रयत्न. मनोज साठे, क्या बात है. मॅच फिनिश करून टाकणारा चौकार ठोकलाय. आणि हमराज मृत्युंजय हा संघ मात्र या स्पर्धेतील पहिला असा संघ आहे जो बक्षीस पात्र फेरीमध्ये प्रवेश करतोय. विजयी संघाचं अभिनंदन. तर ज्ञानेश्वरी पंढरपूर सोलापूर या संघाचं देखील कौतुक. अप्रतिम असा खेळ केला, परंतु एक चूक इथे मात्र मागात पडते. दोन्ही संघ इथे अप्रतिम खेळ करत असताना आजचा दिवस गाजवलाय. दोन्ही संघांसाठी मनपूर्वक असं शुभेच्छा पुढील प्रवासासाठी. शेवटचं पारितोषिक आपण या ठिकाणी देणार आहोत. मॅन ऑफ द मॅच